तर बघा इथे आम्ही एका भाचीचं लग्न लावून जेवून आम्ही आलो दुसऱ्या भाचीच्या हळदीला। तर आता सगळेजण आलो तर आम्ही हळद लावायला। तर कार्यक्रम चालू आहे, आम्हाला वाटलं संपतोय का, पण चालू आहे। आम्हाला 10 वाजले। ते रात्रीचं लग्न होतं आणि हिचं आदल्या दिवशी हळद आणि दुसऱ्या दिवशी लग्न आहे। तर आम्ही सगळेजण आलोत हळदीला। इथे हळद लावणार, जेवणार वगैरे काय नाही, आम्ही जेवून आलोत। तर हळद लावून जाणार पुन्हा आष्टीला हळद, हे मंगल कार्यात। तर बघा आमच्या नवरीची हळद वगैरे आणि नवरी नवरदेव कसे आहेत ते नक्की कमेंट करून सांगा। खूप आवाज येत होता म्हणून घरी येऊन मी आवाज टाकलाय। तर बरेचसे लोक गेलेत तिथून जेवायला वगैरे, बसले साईडला। तर आम्ही पण हळद लावून लगेच जाणार आहे। तर दुसऱ्या दिवशी लग्न आहे सकाळी लवकर, तर पटकन मग जायला आम्हाला उशीर होणार तरी पण। तर आपण बघू उद्याचा लग्नातला व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवेन। तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर बरेचसे लोक व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही, सबस्क्राईब करा नक्की आणि लाईक पण करत जा। तर चला आता आम्ही हळद लावून घेतोय आणि उद्याचा व्हिडिओ येईल लग्नाचा पण। ची आई सर्वांनी तिकडे वाटण्यासाठी जायचे। आहे की सर्वांनी जायचे। तरुण मंडळ चौधरी या ठिकाणी सर्वाधिक
तर नवरीला वाटा लावून आम्ही आलोत आता घरी. तर संध्याकाळच्या आता 6:30 झालेत. सूर्य एकदम छान असा दिसतोय. थोडासाच राहिला हे बघा. काका पण आले शेळ्या घेऊन, त्याच्या खालची घाण काढतायत. तर मी म्हटलं चला आता थोडंसं दाखवत तुम्हाला. इथं आलं. आदल्या दिवशी इथं लग्न होतं, 2 भाच्यांचे लग्न होते ना. तर खूप छान आहे. आणि तर तुम्ही व्हिडिओ बघून सोडून देऊ नका. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि खूप जण व्हिडिओ पाहतात आणि लाईक करत नाही, तर प्लीज लाईक करा. तर खूप असे छान मस्त आहे. संध्याकाळचे वातावरण खूप छान, हवा सुटले. तर हे शेळ्या पळतात इकडे तिकडे, बांधायचं आहे. तर होता तुमच्या पोरीला लय ध्यान झालं त्या दिवशी, म्हणलं जागा नसता आम्हाला बाहेर नसला होता. मुंग्या तुमच्याकडे पण लय मुंग्या, कशाचा मुंग्या सारं टोपल्यात मुंग्या, कालनात मुंग्या, कशाचा मुंग्या सारं पाण्यात ठेवायचं. हा चौका कोंबडा आहे ना, कोणाचा आहे?